वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आपण चाललेलो आहे आज विकेंडला, रविवार असल्यामुळे पुणे टू लोणावळा. आणि आपण आता स्पॉट इथं आहे पुण्यामध्ये. तर इथून आपल्याला 66 किलोमीटर बाईकवरून जायचं आहे. लोणावळ्याला जाऊन आपण असे पॉइंट एक्सप्लोर करणार आहेत. विकेंड साजरा झाला पाहिजे, तर ते प्लॅनिंग चालू झालेलं आहे. स्टार्ट आता. चलो. आणि आपण रेडी झालेलो आहे जाण्यासाठी लोणावळ्याला. तर बॅग पण पॅक केलेले आहे. बॅग मध्ये 2 रेनकोट आणि आपल्याला लागणारे साहित्य घेतलेलं आहे. तर रायडर आहे आजचा प्रॉपर. आज पावसाचं पण वातावरण थोडंसं कमी दिसतंय, आणखी वातावरण पण चांगलं आहे. तसंच आज संडे पण आहे, त्यामुळं आपण आज प्लॅनिंग केलेलं आहे जायचा. तर चला. लोणावळ्यात पोहोचलेलो आहे आपण आता. एकविरा आईचं दर्शन घ्यायला लोणावळ्यामध्ये आलेलं आहे. अरे बापरे, पहिल्यांदाच लेणी बुकते असल्या. आता आपण जे आहे ते कर्ला केव इथे आहे लोणावळ्यामध्ये. आणि बघू शकता तुम्ही इसवी सन शतकापूर्वीच्या हे ज्या लेण्या आहेत, जो उभा केलेला आहे तो इसवी सन पूर्वीचा आहे. हत्तीचं तोंड निघालेलं आहे. अशा तऱ्हेने एकविरा आईचं दर्शन आणि काय नाव आहे केवचं, करला ना, करला केवचं बघून झालेलं आहे. आणि एकविरा आईचं पण दर्शन झालेलं आहे. तर आता नेक्स्ट डेस्टिनेशन कुठं असणार आहे स्वप्नील आपलं? नेक्स्ट डेस्टिनेशन गोवा. नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे एकविरा आईचं दर्शन करून आम्ही निघालेलो आहे लोणावळा लेक, त्यानंतर टायगर पॉइंट. पावसाचं वातावरण पण मस्त झालेलं आहे एकदम, आणि एकविरा आईचं दर्शन पण भारी झाले. आता नेक्स्ट पॉइंट असणार आहे आमचा लोणावळा लेक. इथून 8 किलोमीटर लोणावळा लेक आहे. तर आता आम्ही तिकडेच चाललोय, तुम्हाला धावतो. इथून माझ्यामध्ये एक रेल्वे जाईल आता असं वाटतंय. रेल्वेच्या फाटकापाशी जाईल. तुम्हारे साथ बैठा ना, मुझे एक बार बोला कि ऐसी बात है तरह का उसे तरह का. ट्रॅफिक आहे भाई, पूर्ण लाल दिसत. 7 किलोमीटरच आहे, पण
लोणावळ्याच्या गल्लीतनं आम्ही फिरायला लावले. लोणावळा लेक बघायला चाललोय, पण तिथं धबधबा असला म्हणजे बरं. एवढ्या ट्रॅफिकमध्ये जाऊन काय उपयोग नाही बाई. डोंगरात अजून पण धबधबा आहे, त्यामुळं असं वाटतंय की असावं. पावसाचं वातावरण जर असेल तर खतरनाक व्ह्यू मिळते. आमचा ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर आहे, धडकते माझ्यामध्ये कोणाला तरी. फुल ट्रॅफिक आहे, पण इथं माणसं जास्त करून थांबल्यात ह्यालाच. काय